मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 18 गावं आणि 2 एमआयडीसी क्षेत्रांच्या समावेशाला पाठिंबा दिलाय। प्रक्रिया सुरू असून पुढील आठवड्यात निर्णायक बैठक होणार आहे। दरम्यान काही गावांमध्ये विलीनीकरणाविरोधात आंदोलन तेजीत आहे। ईपीएफओने ऑटो क्लेम मर्यादा ₹1 लाखांवरून 5 लाखांपर्यंत केली आहे। वैद्यकीय शिक्षण, घर खरेदी यांसारख्या कारणांसाठी ही रक्कम आता 72 तासात खात्यांवरती जमा होणार आहे। फॉर्म 31 म्हणजे फॉर्म 31 आणि आधार लिंक आवश्यक आहे। आपत्कालीन गरजांमध्ये आता पीएफ मधून झटापट आर्थिक मदत शक्य आहे। सेक्टर 12 ते 36 पर्यंतच्या भागात वीज वाहिनीला आग लागली आहे। परिणामी 18 तासांपासून वीज गायब आहे। नागरिक अंधारात होते। महावितरण युद्ध पातळीवरती दुरुस्तीमध्ये व्यस्त आहेत। सिडकोने संयम बाळगण्याचं आवाहन केलंय। श्रीलंका बांगलादेश दुसऱ्या कसोटीसाठी एसएससी स्टेडियम्स मध्ये फ्री एंट्री जाहीर केली आहे। 25 जून पासून सामना सुरू आहे। गेट 3 आणि 4 वरून चाहत्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे। क्रिकेट प्रेमींना थेट मैदानात सामना पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। सलमानने उघड केले की तो ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि एव्हीएम या आजारांनी त्रस्त आहे। तो म्हणाला की प्रचंड वेदना होतात, पण मी हाडं मोडूनही काम करतोय। तरीही तो फिटनेस, शूटिंग आणि चाहत्यांशी संवाद सुरू ठेवतो। जिद्दीचा खरा प्रेरणादायक चेहरा हाच आहे। भारताने 5 शतके झळकावली आहेत, तरीही लीड्स कसोटीत इंग्लंडकडून पराभव झालाय। इंग्लंडचा ऐतिहासिक विजय टीम इंडियाची झुंज अपुरीच ठरली आहे। धाब्यावर जेवण करून परतणाऱ्या 5 मित्रांची कार बिल्डा फाट्याजवळ डिवायडरला धडकली आणि अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय। दोघं गंभीर जखमी झालेत। कारचा वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पोलिसांचा तपास सुरू असून परिसरात शोककळा पसरली आहे। आज पहाटे 5 वाजता मतमोजणी पुन्हा सुरू झाली आहे। ब वर्गातून अजित पवारांच्या गटाला मोठा विजय मिळालाय। 101 पैकी 91 मते, तर विरोधी उमेदवार भालचंद्र देवकाते यांना फक्त 10 मते मिळालीत। या विजयामुळे अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्यावरती वर्चस्व प्रस्थापित केलंय। अ वर्गातील मतमोजणी सुरू असून उर्वरित जागांचे निकाल लवकरच अपेक्षित आहेत। राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचाल निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल नाराजी वाढली आहे। शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अजित पवार अधिक हस्तक्षेप करत असून त्यांचा प्रभाव शिंदे गटांवरती वाढलाय। यामुळे मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मंत्र्यांनी आपली नाराजी स्पष्ट केली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीच्या जुन्या गटातील काही नेत्यांमार्फत मध्यस्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। सूत्रांनुसार अजित पवार आणि नाराज मंत्र्यांमध्ये समेट घडवण्यासाठी पडद्यामागे वाटाघाटी सुरू आहेत।